साहेबांचं आपण त्यांच्यापासून मोठं झालो. आपली परिच नव्हती त्यामुळे आपलं चांगलं झालं. त्यामुळे आपण त्यांचे नेते दरवर्षी आपण वाढदिवस साजरा केलाच पाहिजे. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेबांना. ज्याची उग्र वागणूक किंवा त्याला पक्ष वाढवायचा नसेल ही ही मनोवृत्ती अवलाद आमच्या सुद्धा आहे. कारण स्वार्थापाठी त्यांचं स्वार्थ साधवण्यासाठी कुठल्या गोष्टीने ते कार्यकर्त्याला धमकवत असतील किंवा काय करत आहेत, पण जे कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं आठवले साहेबांवर श्रद्धा ठेवून जी काम करतायत त्यांनी स्वाभिमानाने आणि लाचारी न पत्करता किंवा काळा हात न बरबडता ह्या महाराष्ट्रात आणि देशात नावलौकिक केलेलं आहे. बर सुशील आठवले साहेबांचा साजरा करत असताना तुम्हाला काय वाटतं? आदरणीय लोकनेते, आमचे दैवत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस आम्ही गेले 25 ते 30 वर्ष झालं इथं ह्यांना आश्रमशाळेत केक कापून ह्यांना जेवण करून ह्यांना साहेबांना शुभेच्छा देतोय की आदरणीय साहेब की अशा आहेत की बाबा पहिल्यापासून आम्ही ह्यांना साहेबांना शुभेच्छा ह्या मार्फत देतोय की ह्यांचा आशीर्वाद साहेबांना लागावा. सचिन भोसले यांच्या सांगण्यातून असं येतं की साहेबाचं स्वप्न होतं, बाबासाहेबाचं असं पण एक स्वप्न होतं की बंगल्यात दिवा कधी पण लागेल पण माझ्या झोपडीत दिवा लागला पाहिजे, हे बाबासाहेबाचं स्वप्न होतं. परंतु आज बंगल्यातलाच माणूस झोपडीतल्या दिव्यातला चाल पेतला चाललाय, तर ही शोकांतिका वाटते. तर आज सुशिक्षित झालेला जी वर्ग आहे, सुसंस्कृत झालेला वर्ग आहे, 12वीत शिकत असणारी जी मुलं आहे ती त्याच्यावर RPIच्या पदाधिकाऱ्यांना जाऊन ह्याच्यावर गुन्हा दाखल करा, ही प्रोत्साहन करणं ही कितपत योग आहे तुमच्याकडं? कारण का तो मनावर आवलेचा तो माणूस असला पाहिजे आणि सुशिक्षित बेकार जी खऱ्या अर्थानं बंगलं गाडी घोडं घेऊन बाहेर राहिली आणि त्यांना फक्त त्या ज्या पद्धतीनं त्यांना तिथं शेजाऱ्यानं एखाद्या मराठ्यानं किंवा ब्राह्मणानं उच्चवर्णीयानं जर धमकावलं की त्याला कुठल्या गोष्टीने केलं की RPIचा कार्यकर्ता आठवले साहेबाचा कार्यकर्ता हे म्हणून त्यासाठी आमच्याकडे येतात. पण आम्ही त्यावेळेला त्याला ठणकावून सांगतो, आता कुठून आला, तू ज्या पद्धतीने वागला त्या पद्धतीने तुला तो न्याय मिळतोय. तू माणसाने वाग आणि फुले शाहू आंबेडकर किंवा बाबासाहेबाचा विचार झोपडीपर्यंत जाऊ. कारण का तू सुशिक्षित झाला, तू मोठा झाला, पण तू एखाद्या कार्यकर्त्याला 100 रुपये सुद्धा मदत केली नाही किंवा आईबापाला किंवा चुलत्या मालत्याला सुद्धा भावभाव केला. तू कधी जयंतीची वर्गण रुपये पडला नाही, पण गणपती किंवा शिवाजी महाराज जयंती 1000-500ची पडतो. हे अवलाद आपल्यात रुजल्यामुळंच ही वाता झालेली आहे. आज या ठिकाणी